लंके साहेबांनी दादांना पण विचारलं होतं की तिकीट मिळेल का, त्यासाठी पण त्यांनी प्रयत्न केले होते. पण दादांनी कुठेतरी त्यांना हे पण सांगितलं होतं की सर्व्हेमध्ये असं दिसत आहे की सुजय दादांकडे जास्त सर्व्हे जातो आहे. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगताल? नाही, आता निवडणुकीच्या पूर्वी घेतलेले सगळे सर्वे हं, निवडणुकीच्या निकालानंतर खोटे ठरले. बरोबर सर. याच्याबद्दल काही दुमत असायचं कारण नाही. बरोबर. निलेश लंके ज्यावेळी अजितदादांकडे आले होते, हं, योगायोगाने त्या दिवशी मीही दादांच्या घरी होतो. हं, आणि निलेशनी ज्यावेळी ही इच्छा व्यक्त केली की मला लोकसभा लढण्याची इच्छा आहे दादा, आपण मला मार्गदर्शन करावं, तर दादांनी त्यांना हेच सांगितलं होतं की महायुतीमध्ये हं, ज्या विद्यमान खासदारकीच्या जागा ज्या पक्षाकडे आहेत, हं. भाजपकडे आहेत किंवा बरोबर. शिवसेनेकडे आहेत किंवा राष्ट्रवादीकडे आहेत, राष्ट्रवादीकडे. त्यांच्यामध्ये आदलाबदल होण्याची शक्यता फार कमी आहे. हं, आणि मुळात नगर दक्षिणला भाजपाचे विद्यमान खासदार सुजय विखे होते. बरोबर, तेव्हा निलेश लंकेंना दादांनी समजावून सांगितलं की ती जागा आपल्याला मागून मिळणार नाही. बरोबर. आणि दुसरं तुम्ही सांगता त्यालाही त्याच्यातही तथ्य आहे की जे काही निवडणुकीच्या पूर्वी सर्वे झाले होते, हं, मग ते भाजपाने केले असतील, आमच्या पक्षाने केले असतील किंवा एकनाथ शिंदे साहेबांच्या गटाने केले असतील, तर त्याच्यात कुठेही नगर दक्षिणेची जागा उमेदवार बदलला तर येऊ शकते असं बरोबर. दिसत नव्हतं. बरोबर. उलट पक्षी नगर दक्षिणेची जागा ही भाजपा आणि सुजय विखे यांच्याकरता सोयीस्कर आहे, सोयीची आहे, बरोबर. असे सगळे रिपोर्ट येत होते. बरोबर.